किती साबण लावून लावून धुतलास तर तू कधी पांढरा होशील का? बघा काळा काळात काळाच राहणार आतमध्ये काळा वरमध्ये काळा राहणार पलंगी सारखं व्हायची म्हटलं तर त्याला जमल का? नाही जमणार. अरे पेट्रोल महाग कांद्याला आता कोण खाली बसायला जातो? पेट्रोल महाग कांद्याला अरे तुझ्यासारखा मी फुसका नाही. पेट्रोल काय म्हणतो? अरे तुझ्यासारखा मी फुसका नाही. अरे वाढ उतरायला अरे तुझ्यासारखा मी नासका नाही. पेट्रोल काय म्हणते? अरे तुझ्यामुळे फक्त डोळ्यात पाणी. पेट्रोल काय म्हणतात कांद्याला? अरे तुझ्यामुळे फक्त डोळ्यात पाणी पण माझ्यामुळे खिशाला आग आहे. अरे मी चढतच जाणार तरी पण मला घेणे भाग आहे. अरे असं कशाला बोलतोस बाबा? जरा गुरु करून घे जा. गुरु वेगळा असतो गुरु वेगळा असतो. गुरु केल्याशिवाय देव दिसत नाही. म्हणून बाळामामाने सुद्धा आपल्या मुळे महाराजांना गुरु मानलं. म्हणून देवा लगा कांबरी रस्त्याला शोध मला तुझा प्रश्न लागला आणि मला सांगतोच होय. म्हणून अरे असलं कशाला बोलतोच बाबा? गुरु करून घे जा. अरे असलं कशाला बोलतोच बाबा? अरे गुरु करून घे जा. अरे गुरु करून घे जा. अरे नाही तुला गुरु करायचं झालं तर काय कर? तू एकच काम कर. अरे जत्रेला जाऊन पाया पडून चालत वाजव. लोकांना भजन आवडेला, लोकांना कीर्तन आवडेला. म्हणजे जरा पब्लिक पावसामुळे त्यांना म्हणून असं म्हणायचं काय कारण आहे का? त्यांना देव धर्म आवडल्याशिवाय एवढी बाळामामा सेवा करतात का? हो पाया झाला कसा महाराज आपण रस्ता धरला पंढरपूरचा. मग पंढरपूरचा रस्ता धरला म्हणल्यानंतर आपण पंढरपूरला जायचो. आता सत्य काय कामाला मला सांगा? बाळामामा भक्त कुणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. मग आपण कुठं गेलं पाहिजे? पंढरपूरला गेलं पाहिजे. सुखासाठी जरी करशील तरी तू पंढरी शेजारी एक वेळा अरे एकदा पंढरपूरला जा म्हणतात. मग कायम जाणारे काय मूर्ख आहेत का? मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर संतांची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे ध्यान. श्रेष्ठ ध्यानची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ करणे. पाया झाला नारो येते पांडिला हो कपुरो आणि येते दिव्याचे काम आणि अधमाशी तुझं अवनाई न तोडू नका तुम्हाला होईल होतंगा. काय सकट महाराज नाही न तोडू नका. विनायकराव म्हणते त्रास करणार शरदराव भारत विनायकराव. किशोर शिळीची किंमत आलाय पहिल्याच्या बाजारात. होय दिनेश? लय अतिशय आहे. गड्याचं लगीन झालं सासरवाडीला गेला तर किती दिवस राहायचा? जुन्या माणसाची म्हण आहे पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पै आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही? महिना झाला 2 महिने झाला कडे काय माघारी येईना. एक दिवशी सासरा म्हणला पाहुणा माघारी जायला बघताय का नाही? गड्याला राग आला. काय म्हणला माझ्या काय राव म्हणला पाहुणा मी तुमचा जावई आहे. 2 महिने तुमच्यात राहिले लगे मला म्हणता माघारी कधी जायचं? 2 वर्ष झालं मला तुमची पोरगी माझ्या घरात आहे मी कधी बोललोय का म्हणला. सासरा म्हणला आता ती पोरगी तुम्हाला दिली आहे तिचं लगीन झालं तुमच्या संग मग माझं